नमस्कार सर्वांना, होम कुकिंग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण पाहतोय झणझणीत असं कोळंबी कालवण किंवा रस्सा। ही रेसिपी अगदी वेगळी आणि एकदम सोपी रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर पाहूयात रेसिपी। इथे मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आणि साफ करून घेतले। तर 400 ग्राम कोळंबी आहे आणि आलं लसूणची पेस्ट घातली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, आवडीनुसार आपण घालू शकता, धणे पावडर आणि गरम मसाला घातलाय। तसेच अर्धा चमचा लिंबाचा रस घालूयात आणि अर्धा चमचा मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊयात। आता छान मिक्स झाले तर एक 10 मिनिटं झाकण ठेवून देणार आहोत, म्हणजे कोळंबी छान मसाले लागतील। आपण आता वाटण करून घेऊयात। त्यासाठी मी चिरलेला कांदा घेतलाय, कांदा कच्चाच घ्यायचा आहे। 2-3 लसूण पाकळ्या घेतल्यात, 1 मिरची घेतली आणि 1-2 छोटे आल्याचे तुकडे आणि ओलं खोबरं घेतलंय आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालून हे आपण वाटून घेणार आहोत। इथे मी साहित्य पण दिले, आपण पाहू शकता व्हिडिओ पॉज करून। तर आता आपण कढई गरम झाली आहे, त्यात मी आता मसाले घालणार आहे। लाल मिरची पावडर 1 चमचा आणि धणे पावडर, गरम मसाला आणि हळद प्रत्येकी अर्धा चमचा आपण गरम तेलामध्ये घालून लगेच वाटण घालून घेऊयात। गरम तेलामध्ये मसाले घातले तर छान तरीदार रस्सा बनेल। तर हे वाटण आपण एक 5 मिनिटं परतवून घेऊयात, छान तेल सुटेस तोपर्यंत परतवून घेणार आहोत, कारण वाटण आपण कच्चंच घातलेलं आहे, तर छान परतून घेणार आहोत। वाटण चांगलं आता तेल सुटलंय, तर वाटण आता मस्त आपलं परतून छान झालंय। तर आपण कोळंबी घालूयात, मॅरिनेट केलेली कोळंबी घालूयात आणि छान परतून घेऊयात। वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामधलं पण थोडं पाणी घालून मी ते पाणी रश्शामध्ये घातलंय आणि आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचंय। जसं तुम्हाला पातळ घट्ट असं रस्सा हवा तसं तुम्ही पाणी घाला। 2-3 कोकम घालून घेऊयात रश्शामध्ये आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं उकळी काढून घेणार आहोत। आता एक 5 मिनिटं झाली तर छान रश्शाला उकळी आले आणि आता कोळंबी पण शिजली आहे छान, पाहू शकता तुम्ही। रश्शाला पण छान तरी आली आहे। तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली। तर मीठ घालूयात थोडंसं आणि छान मिक्स करून घेऊयात। आता कोथिंबीर घालूयात, छान मिक्स करून घेऊयात। आता आपली ही रेसिपी तयार आहे, तर आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तर आपण पाहू शकता मस्त अशी आपली कोळंबीची कालवण किंवा रस्सा तयार आहे आणि हे कालवण आपण भात किंवा चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता। थँक्यू।